ओम नमः शिवाय. तर भगवान शंकराला भस्म का प्रिय आहे यामागे एक अतिशय सुंदर आणि गूढ कथा आहे. ती तुम्हाला मी आता सांगते आहे. भगवान शंकर हे वैभव, दागिने आणि राजेशाहीपेक्षा वैराग्याचे प्रतीक मानले जातात. ते शरीरावर भस्म धारण करतात कारण त्यामागे एक मोठा संदेश दडलेला आहे. खूप पूर्वी देव, दानव आणि मानव आपल्या सौंदर्याचा, संपत्तीचा आणि शक्तीचा अहंकार करू लागले. प्रत्येकाला वाटत होते की शरीर, धन आणि ऐश्वर्य कायमचे आहे. तेव्हा भगवान शंकरांनी लोकांना जीवनाचे खरे सत्य समजावण्याचे ठरवले. एका दिवशी ते स्मशानभूमीत गेले. तेथे त्यांनी पाहिले की श्रीमंत असो वा गरीब, राजा असो वा सामान्य माणूस, शेवटी शरीर अग्नीत विलीन होतं आणि उरते फक्त राख. शंकरांनी ती राख शरीरावर लावली. देवांनी विचारले, महादेव, तुम्ही ही राख शरीरावर का लावता? शंकर म्हणाले, हे भस्म आपल्याला आठवण करून देतं की शरीर नश्वर आहे. एक दिवस सर्व काही राख होणार आहे. त्यामुळे अहंकार करू नका. सत्कर्म करा आणि आत्म्याचे महत्त्व समजा. याच कारणामुळे शंकराला भस्म प्रिय मानले जाते. भस्म हे केवळ राख नसून त्याग, वैराग्य आणि जीवनाच्या सत्याचे प्रतीक आहे. म्हणूनच आजही शंकराची पूजा करताना भस्म वापरतात. असं मानलं जातं की भस्म लावल्याने मनातील अहंकार, वाईट विचार आणि नकारात्मकता दूर होते. त्याचा अर्थ असा की हे देवा, माझ्यातील वाईट गुण जळून जाऊ देत आणि माझे मन शुद्ध होऊ दे. या गोष्टीची हीच शिकवण मिळते की शरीर, पैसा आणि सौंदर्य तात्पुरते आहे, पण चांगले कर्म आणि आत्म्याची शुद्धता कायमची असते. भगवान शंकराच्या अंगावर भस्म असण्यामागे अनेक पौराणिक कथा आहेत. त्यापैकी सर्वात प्रचलित कथा भस्मासुराची आहे. भस्मासुराने महादेवांची कडक तपश्चर्या करून त्याच्याकडून एक विचित्र वरदान मिळवले होते. तर ही गोष्ट ऐका. भस्मासुराच्या नावाच्या राक्षसाने भगवान शंकराची कठोर तपश्चर्या केली. प्रसन्न होऊन महादेवाने त्याला वरदान मागण्यास सांगितले. भस्मासुराने वरदान दिले, मी ज्याच्या डोक्यावर हात ठेवेन तो जळून लगेच राख म्हणजेच भस्म व्हावा. महादेवाने त्याला तथास्तु तसेच हो म्हटले. वरदान मिळताच भस्मासुराच्या मनात दुष्ट विचार आला. त्याने विचार केला की मी जर महादेवांच्या वरच हात ठेवला तर ते भस्म होतील आणि मी या जगाचा स्वामी होईल. महादेवाला भस्म करण्यासाठी तो त्यांच्या मागे धावला. महादेवांनी भस्मासुरापासून वाचण्यासाठी पळ काढला. महादेवांना अशी धावपळ करताना पाहून भगवान विष्णूंनी परिस्थिती ओळखली. भस्मासुराला रोखण्यासाठी भगवान विष्णूंनी मोहिनी नावाचे अत्यंत सुंदर स्त्रीरूप धारण केले. मोहिनीने भस्मासुरासमोर सुंदर नृत्य करण्यास सुरुवात केली. भस्मासूर मोहिनीवर मोहित झाला. तिने भस्मासुराला आपल्या तालावर नाचायला लावले. नाचता नाचता मोहिनीने आपला हात आपल्या डोक्यावर ठेवला. भस्मासुरानेही तिची नकल करत आपला हात स्वतःच्या डोक्यावर ठेवला आणि तो वरदानाच्या प्रभावामुळे लगेच जळून भस्म झाला. तर यातून भस्माची हेच महत्त्व कळतं की या घटनेनंतर भगवान शंकरांनी त्या भस्मासुराच्या अस्थी म्हणजेच राख आपल्या अंगावर धारण केल्या. हे या गोष्टीचे प्रतीक आहे की वाईट शक्तीचा नाश स्वतःच्या कर्मानेच होतो. शिवाय भस्म हे क्षणभंगूर जीवनाचे प्रतीक आहे. शरीर शेवटी राखच होणार आहे. तर म्हणूनच जास्त गर्व करू नका. आहे त्यात सुख माना आणि भगवान शंकराची निरंतर उपासना करा, त्यांची पूजा करा दर सोमवारी. ओम नमः शिवाय.